स्वतः मालक चिकन धुताना आणि बाकीचे लोक बसले. बाजूला पाणी आहे. त्याला पण बोलव नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत तुमचं परत येताना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण इलाव गणपतीपुळ्यावरून जाऊन आणि आता असं गुहागर मार्केट, हे बघा पाठीमागे गुहागर मार्केट लाव. आणि आज तो प्लॅन हा आपलो पोपटी बनवतो. तर मी पण कधी टेस्ट नाही केलं आहे पोपटी कशी असते ती, अंड्यान म्हणता मी केलेलं आहे. तर बघूया. त्याच्यासाठी आम्ही आता सामान घेतो इलाव मार्केटला. पाठीमागे बघा चिकन घेतो 2.5 किलो पोपटीसाठी, आणि कौल फ्राय पण करूचा. कौल फ्रायचं मी किती भरपूर वेळा केलं आहे आणि खाल्लं आहे सुद्धा. पण इकडे बघूया कसं होता. आणि आपल्याला आता बघूचा गुहागर भरपूर धमाक झाला. जास्त का आता फिरणार नाही, तर जाऊन एखाद्या मित्राच्या घराकडे जाऊन मस्त फ्रेश होऊन आराम करणार. उद्या दिवस फुल आरामात. हो, काय अवस्था आली आहे बघा चेहऱ्याची. केसांची तर वाट लागली आहे. 2 दिवस कसे गेले समजले पण नाही. आजचं प्लॅन पोपटी, मिशन पोपटी. पण आपण मार्केट जरा फिरूया पाठी. तर मित्रांनो, पोपटीचं सामान घेऊन झाला. थांबे हो, हां तर नेणार होतो माका. अंडी घेतलेली आहेत 1 डझन. परत 1 डझन अंडी. परत काय बटाटे घेतलेले आहेत 1.5. आणि पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. पावट्याच्या शेंगा कसे खातले काय ना, बटाटे आहेत. तो पहिल्यांदा बघा ट्राय करूची. मी पण फर्स्ट टाईम खातलं आहे. आमचे पब्लिक चिकन घेतले नाही आता. तर आपण आता जाऊया जरा घराकडे, सामान ठेवूया आणि फ्रेश होऊया आधी. अरे मूड पण नाही होतं जरा. हातपाय धुतल्याशिवाय का होणार नाही. हे भाव आमचं असं अरे. तर सगळं सामान घेऊन झालेलं असं, आणि आमची 2 जण अजून पाठीत राहले. पोपटी किती खाल्लं? 3 वेळेस खाल्लेलं. तू पण फर्स्ट टाईम मग माझ्यासोबत पहिल्यांदा. आधी हे बटाटे बिटाटे आधी खाऊन दे, बाकी त्यांना बघूया आपण खाऊया. चला रायडर आले. सामान तर घेऊन झाला. आता करायची कधी जाऊन फ्रेश व्हायचा पहिला. चल 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 चले बाईक ट्रॅक बोल. तर आता आपण पोचलो पांगारी गावात आशिषच्या. आणि आपण आता इकडे पोपटी करणार, आणि त्या आशिषचं घर. आपण जाऊया तिकडे. तिकडची घरा मात्र सिस्टीम भारी आहे. वरती खालती रोड. तर कुठे गेले हे चायला मग. पांगारी गाव, गुहागर मधला पांगारी. तर आता आपण जाऊया तिकडे वरतीच्या घराकडे. गाडी पार्क करून झाले. एक गाडी ॲड झाली आपल्यात वाण्याची, ती पण 10 वर्ष झालेली का म्हणता. घर भारी वाटतं पण. अरे ती काय नाही, चल नाही टेन्शन, पडणार नाही तसा. ए अण्णा नाईक. हा भारी वाटते रे घर. एक फोटो तो बनता है सुबह इधर नायकाच्या वाड्यात. अरे टाकली बघ. इलेक्शनचं चालू आहे. मतदार यादी आलेली दिसते. चला जाऊया घरात. बाहेरून बाहेर. तर आता आपण फ्रेश होऊया, आणि फ्रेश होऊन नंतर बघूया काय प्लॅन आहे पोपटीचं. कारण नेटवर्क तर नाही इकडे.
थोडीफार गाणी डाउनलोड करायची होती. अपलोड पण करून काय भेटत नाही व्हिडिओ, कारण इकडे नेटवर्कच नाही. एक गाडी पण नाही, फोन पण लागणार नाही. पाठी घर मस्त दिसतात. तर जाम थकलो. छान झापलं भाई, छान झापलं. सकाळी चेहरा कसा होता आंघोळ करून झाल्याने, आता बघ. वाटलं लागलं भाई. आपण भेटूया थोड्याशा ब्रेक नंतर. तर फ्रेश बीच मस्तपैकी झालो आणि पोपटीसाठी आता करू जातो तिकडे. पोपटी करूसाठी समुद्र किनारी थंडी भरपूर राहते, त्यामुळे जॅकेट विकेट घालून ऑलरेडी एकदम. घर पण मस्त वाटतं इकडे आणि सामान पण झालं इकडे घेऊन. चिकन, मसाले, केळीचा पान लय मोठा आणि इकडे बाकीचं सामान. आणि एक अंड्या गेलो नाश्ता आणूक झाला. मायला थांब. मच्छर भरपूर आहे इकडे, थंडी पडायला सुरुवात झाली. चला स्क्वॉड चालला समुद्रकिनारी पोपटी बनवूसाठी. काय राहिलं नाही ना, दे दे काहीतरी दे. गाणी आणलीत काय समुद्रकिनारी नेटवर्क आहे नाही ना त्याला. तर सामान झालं घेऊन आणि सर्दी झाली आईला. आपण जातो आता पोपटी करूसाठी. त्यासाठी आता कुठे नाही काय माहीत. यारा तेरी यारी को, आजच्या दिवसभर हेच गाणं. चिंगा बोले ही ती म्हणायची गाडी FZ. ही सोन्याची आताची गाडी, ही रवीची गाडी आणि आमची गाडी नाश्ता आणून गेली. चला जाऊया पोपटी करूसाठी. पोपटी काय खा जाय ना थंडीतनं बाहेर. पाटीरा पाटीरा पोपटी स्पेशल. तर इकडे ना आमच्याकडे अशी घरं बघितलं असतात तुम्ही, पांदनी रोडने. ते बाबा थांब, तस ते कुत्र्यांची बाबा भीती वाटते मला पहिल्यापासून. ते थांब बाबा, पाटणं येऊ नको आणि तर मी परत इथे टाकेन. इकडे ना नेटवर्क नाही, ओनली सुकून. 0 नेटवर्क पण सुकून 100%. मागे बघतो शांती पाहिलं तर कोकणला या. हा, पण अशा ठिकाणी या नेटवर्क नाही त्या ठिकाणी या. म्हणजे अशा वाघ राहून दे, गौरेडे असतील आहेत. आम्ही काय इकडे मुंबईचे नाही रे, गावचेच आहे. त्यामुळे काय नो टेन्शन, ओनली अटेन्शन. हा बापरे, असं वाटतं मी माझ्या गावात फिरतोय पार्टी करूसाठी संध्याकाळच्या ठिकाणी गावाकडल्या मित्रांसोबत. पण हे आहेत माझे मुंबईचे. त्यात ह्याच्यात 3 अनोळखी, ते पण आता ओळखीचे झाले एकदम क्लोज. लगेच प्लॅन सक्सेस. दुसरं परत फोन येतो बघा, चल म्हणून. तर आता जाऊया आपण. अंतर फक्त विचारत राहा रे, 3 किलोमीटर 2 किलोमीटर. अरे आज 10 किलोमीटर 2 किलोमीटर. हां, आणि 4 किलोमीटर. ट्रॅव्हलिंग जास्त होतं ना आपला, फिरणं कमी. आता आपण जाऊया, जास्त लांब नाही, थोड्याच आहे अंतरावरती. नदीच्या किनारी पोपटी. ओनली सुकून, एकदम गार हवा. मुंबईत सर्दी लागली पण इकडे पटकन गेली. थंड पाणी, त्याच्या काठी आपली पोपटी. काय मासे मासे आहेत, पकडायचं आहे. काय म्हणतो? रवी जातोय. जा बाबा, या थंड पाण्यात मी नाही येत. रवी मार उडी. पाणी बघ थंड काय आहे ते.
गार असणार पाणी मेरे मेरा गार आहे. इकडे यायचा इकडे कोण पार्टी करतो वाटतं. रोजची चालते वाटतं इथे. हा आपलं दुसरं प्लॅन पण कौल फ्रायचो. कौल धुवून घेतात चकाचक. जास्त वली केलंस तर सुकाची पण नाही रे. ऐक ना, इकडे तू माझा आपण चिकन धुवून घेऊया. चल रे चिकन काढूया. हे बाहेर काढू काय. तर आता इकडे चिकन धुवून घेऊया आपण. चिकनचे पीस जरा जास्त मोठे झाले. स्वतः मालक चिकन धुताना आणि बाकीचे लोक बसले. हे ना काहीतरी करा ना, धुवा तरी चिकन ते उठत नाही दोघं पण रे. उठ ना, मी तोपर्यंत इथं हे करतो, याला मदत करतो. कोणाला तो बघ काय बोलतो मग म्हणे काय करायचं. हे काय बोलतो. जरा धुवून घेऊया आपण चिकन. मस्त मध्ये दाखवतो. तर इकडे चिकन धुवून झालं आपल्या पोपटीसाठी आणि ती बॉनलेस आणलेला कौल फ्रायसाठी. आणि इकडे आपली आग तर काय पेट घेत नाही आहे कारण थंडी आहे ना, त्यामुळे काय घेतली आहे ना. घेऊन दे पण जरा टाईम लागेल. आणि इकडे चूल पेटवायची आहे कौल फ्रायसाठी. पहिले कोणतरी घेऊन गेला वाटतं. इकडे कौल ठेवले तिकडे धुवायला हां नेली ती. आहेत तिथे. आता ही आता आग कधी पेटणार काय माहिती. अरे ते ऐक ना बोल बाबू, तुझी चूल पेटवा. कापड ठेव. हे नाही पाहिजे. काय काय रे म्हणे, हे नाही पाहिजे, जेवण पाहिजे हे पण पाहिजे. त्याच्यासाठी. अरे आता का लावलं ते मग बाबू, ते आता का लावलं लावलं तिकडे. तर इकडे कौल फ्रायची आपली तयारी चालू आहे. कुठले काय काय घातलं रे. लाल तिकड घातलं हे आता. आणि चिकन मसाला पण घेतो ना, तंदुरी मसाला त्याचे. तो कुठला खातू मसाला एक टाकलाय. आणि आपला लाल तिखट एव्हरेस्टचा. आणि इकडे ही पेस्ट पण आणायला पाहिजे, अद्रक लसूण. अद्रक तेच जरा हा कुठला गरम ना तंदुरी मसाला. तंदुरी मसाला आहे. तंदुरी जेवढे मसाले जास्त लागतील आणि हळद टाक थोडी. तर चव जास्त येते चिकनला. इकडे अजून हे राहिला. ही तयारी पहिली करायची म्हणजे तिकडे आग पेटणार नाही. हिला टाईम लागणार. कौल जोपर्यंत तापत नाही ना तोपर्यंत आपण हे करू शकत नाही कौल फ्राय. मीठ दे जरा, मीठ दे. मीठ द्या कुशेत. कुशेत त्या त्याच्यात थंडीतून पिशायला कुठे त्या हे घ्यायचं तू. लिंबू काय त्यात आपला घरगुती मसाला तो टाकला काय. मसाला पण टाक थोडा वेळ. काय चांगलं झंझणी करून टाक. टाक. आणि टाक चांगला हो दे खरं. हे बरे निघा ना. बाजूला पाणी आहे. मग काय नंतर लावू. शेजवान कुठे आलं त्या चिकनला. चिकनला नाही लावायचे बाबा, खाताना पाहिजे ती. आयला हे कुठला शेजवान आणि चिकन मध्ये टाकतो. म्हणजे टाकायचे असेल ना. बटाटे कापू काय. बटाटे कापून ठेवतो आता. बटाटे ते आपल्या ह्याच्यात टाकून टाकायचे. मी कौलसाठी करतोय. ते कौलसाठी करतो. मग अच्छा मला वाटलं का पोपटीसाठी बनवतो. हे नाही पोपटी नंतर आधी कौल. ते मॅरिनेट करून ठेवतो कौलसाठी. वर टाइम लागतोय आपल्याला. वरती कौल ठेवला काय त्याने. आग पेटली काय? कौल तू जा ना, त्यांना मदत कर ना जरा. केली ना, पेटवली ना बाई. चूल पेटवून तू पेटवली चूल. तंदुरी मसाला पण घेतलेला काय रे. हे ऐक ना, परत याचं आलं असेल. अरे चांगलं पेटवून द्यायला पाहिजे होती आगडी. चांगली पकडली होती. आहे ना. टाक. हा त्यात तेच ते धुवून घे ते जुगाड. पेस्ट नाही आणू म्हणून आलो करून आणलेला आहे. टाक अजून थोडा. मग काय कढीपत्ता. अजून टेस्ट होईल त्याची. ते पण पेटव. तर इकडे सगळे मसाले लावून झाले.
सगळे मसाले लावून व्यवस्थित झालेले असतात आणि वरती मॅरिनेशनसाठी आपण चिकन ठेवलेलं असा. हो, अजून पाणी घे. हे कर ना दगड उचल ठेव. आतमध्ये टाक ना. हा? दगड उचलून ठेव. बस तोपर्यंत चांगला मसाला लागते ते, कारण मुरान जाईल मसाल्यामध्ये तो चिकन. साईड वर थोडं. चल ये एक जण तिथे जायचं. इकडे आता आपल्या पोपटीची तयारी चालू झालेली असं. पोपटीसाठी आपण चिकन घेऊन रेडी झालेलं असं आणि त्याच्यासाठी आता हां मसाला लावचे. तेल लावणार पहिला. तेल लावून बघ. तेल नको. फर्स्ट टाइम बघतोय. हळूहळू बारीक सा काप, बारीक. बस कापला का? बस हलका. बस कापला का बघ. क्वायच्याला आहे काय काय मध्ये मध्ये मध्यचा काप. आता औषध माहिती त्याच्या. नाही तोच काप. इकडे मारे. पहिल्यांदा बघतोय आपण पोपटी करता नाही. बस 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 बस. दे मसाला दे. ते मॅरिनेशनला लागतं काय? काय हे सगळं मॅरिनेशनला लागतं. मग लवकर मसाला लावले तर बरं पडेल ना. हे आपला चिकन मसाला परत एकदा सॉरी पोपटीसाठी दे तो दे. सगळे मसाले घे ना एकत्र बाजूक. ते बाजू दे. जवळ दे. चमाट तुला मेकाव करशील काय चमाट दिली तर. आपले नाश्तेवाले आले. वडे आता पाठव कोणाला ते तू जा. आणायला वडव्या. मग तुलाच भेटल लगेच. रोनाल्डो मध्ये एवढं गेलं. मीठ द्या. अरे गेलाच म्हणजे लवडं ते काय. हे बघ हे काय म्हणतात तयारी बघ. ही पार्टीची असली तयारी आता चालू झाली. आता मगापासून मोबाईलच्या बॅटरीवर. गरम वडापाव घ्या. हे भात बघे मस्त आहे की रे. अरे चुकला बने त्याच्यात घेऊ का होतं ते मसाला लागा पाहिजे होते. झाला आपले कुक. ए वडापाव आले. डायरेक्ट रे त्याला पण बोलव रे. भाषा पाठव ना यार. तू त्याच्याकडे हे भात खाली भात. काय बाबा कालीच भाज. काळीस याला दे. घाल घाल तिच्यात. तिला वडापाव घे. आधी खा आधी खा. खा पहिलं खा. खा खा मग नंतर बनव. घे तुला घे. तिकडे कोण आहे? हे छोट्या. नाही वेळ सापडला. नाही करणार. त्यासोबत जवळ आहे का? तू बघ 5 किलोमीटर. खाऊ जमलं. काय दम चलत थोडी जाणले गाडीवरून आले. वरती नको थांबू. डोळे मग वाघासारखे कसे लाल दिसत. तर इकडे कौल फ्रायसाठी आपण कौल ठेवलेला वरती. पण तिकडे आता परत काहीतरी पालं लागणार ना भांगरोडचा पोपटीसाठी. तो आणून गेलेत. इकडे आम्ही काळीच भाजतो. एक नाही त्याचं नाव काय रे तुझं? दीपेश. दीपेश. आगी झाली. आग विजत विद्युत गरम होणार इकडे. तेल टाक तेल टाक. काय दे. थांब थांब थांब. हे थांब. इकडे खाली. इथे बटाटे टाक. मीठ टाकून त्यांना मग. बटाटे टाक. अरे मीठ तू वरून वरून टाकत जा प्रत्येक ह्याच्यात. काय म्हणतो कुठच्या आणला? बोललो कोण? चोरून बिरून आणतो आहे. का बोलला कोण? तू कशाला हात टाकतोय? मित्र आहे माझा तो. परफेक्ट. झाले तू तर भात भाजला तू भाजला थांबायचा. ते लांब होत ना. पहिला काढून तरी. कुठं करपलं रे? हे काय? हे काय नाही ना. ते करपला. करपलं. अरे हे करपलं पण चिकन चांगलं लागणार. हा मग काय? काय काय? आहे, बटाटे आहे. करा. हाय टाक, होत होत होत. झालं झालं हा. झालं झालं. अरे प्रोसेसिंग होऊन देतो की नाही नाईट मोड. बस ठेवतो एक साईडला. शेतकऱ्याने आमची खाऊन बघ. खाऊन बघ.